2015 ते 2020 या काळातल्या समोरच्या संचालक मंडळाचा त्या म्हणजे ऊस खाली होण्याचा वेळ लागत होता जवळपास 15 मिनिटं. परंतु आपले माननीय अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या संचालक मंडळाने त्या ठिकाणी थोडेसे काही त्या ठिकाणी टिप्पर टेबलवरती चेंजेस केले आणि तो जो 15 मिनिटं वेळ जायचा एक ट्रॉली खाली होण्याचा तो वेळ 4 मिनिटावर आणला आणि त्याचं असं आपल्याला फायदा झाला की त्यांच्या काळामध्ये हार्वेस्टरने आणलेला ऊस फक्त 2000 टनच गळीत झाला. परंतु या 5 वर्षामध्ये नाना आकडेवारी बरोबर असेल तर जवळपास 79,000 टन म्हणजे 2000 टन कुठं आणि 79,000 टन कुठं एवढा ऊस आपण त्या हार्वेस्टिंगने आणून फक्त केवळ वेळ वाचल्यामुळं आपण तेवढं त्या ठिकाणी क्रशिंग करू शकलो आहे. आता त्यांचं आपण बऱ्याचशा भाषणांमधून ऐकतोय की सहकार वाचवायचा आहे किंवा हे सहकार मोडीत काढायला निघालेले. आपल्या दादांच्या आशीर्वादाने आणि माझ्या खांडसकरांच्या आशीर्वादाने मला त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून चेअरमन पदाची या ठिकाणी संधी करण्याची चेअरमन पदाची संधी मिळाली. तर दादा मला या गोष्टीमध्ये एक सांगायचं आहे की आम्ही लहान असल्यापासून म्हणजे जवळपास 97 सालापासून आज जवळपास 28 वर्ष झाली त्यांच्याकडे कुठलेही प्रचाराचे मुद्दे नाहीत. त्यांचं भाषण फक्त सहकार वाचवा सहकार बचाव किंवा खासगीकरण होणार आहे हे गेले 28 वर्ष आम्ही वाचतोय. पण 28 वर्ष झालं आजपर्यंत आम्हाला तिथे कुठलीही गोष्ट मिळाली नाही. तुम्हाला एक मित्रांनो उदाहरण देतो. बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघ हे जवळपास 3 पेट्रोल पंप या ठिकाणी चालवते. पैकी हे पहिला जो आहे तो MIDCतला तो आता दादांच्या नेतृत्वाखाली फार मोठं त्या ठिकाणी चांगलं रिन्युएशन झालेलं आहे. दुसरा जो आहे तो मेडल इथं देखील चांगलं त्याचं पंपाचं काम झालेलं आहे. ती जागा माननीय अजितदादांनी 1998 साली केवळ 18 लाख रुपयामध्ये ती 5 एकर जागा मेडलची घेण्यामध्ये सहकार्य केलेलं आहे. त्या ठिकाणी आता आपण सगळ्यांना माहिती की जमिनीचे रेट किंवा काय त्या ठिकाणी भाव वाढलेले आहेत. म्हणजे तर दादांना सहकारच मोडीत काढायचा असता तर या सहकारी संस्थांना दादांनी कशासाठी मदत केली असती. आणि तिसरी गोष्ट आपल्याला बारामती बस स्टँड समोर लेगरेकरांचा एक पेट्रोल पंप माहिती आहे. तो पेट्रोल पंप चालवण्यासाठी HP कंपनीने आमची सगळ्यांची मीटिंग बोलवली होती. आमचे म्हणजे जे HPचे बारामतीत आणि बारामती शहर आणि बारामती ग्रामीणमध्ये जेवढे काही डीलर आहेत त्या सर्वांना तिथं आमंत्रित केलं होतं. त्यानंतर तिथं स्पर्धा लागली आणि स्पर्धेमध्ये आपल्या जो दादांच्या नेतृत्वाखाली बारामती तालुक्याचा खरेदी विक्री संघाचा पंप आहे त्यांना तो आपल्याला पंप चालवायला दिला. केवळ आणि केवळ दादांचा तो त्या ठिकाणी असलेला विश्वास. म्हणजे जर आपल्याला त्यांचं समोरच्यांचा हा आरोप असेल की यांना सहकारीकरणाचं खाजगीकरण करायचंय तर अशा छोट्या संस्थांना त्यावेळेस दादांनी आपल्याला मदत केली नसती. अशा पद्धतीने मित्रांनो फार सगळ्या गोष्टी बऱ्याचशा सांगण्यासारख्या आहेत. परंतु आज आपल्याला दादांना ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. तरी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करेन की आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून आपण जे सर्व लोक आपण उपस्थित राहतो त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो. यानंतर डॉक्टर अनिल सोरटे यांना विनंती करतो की आपण कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित असलेले महाराष्ट्राचे नेते आदरणीय अजितदादा सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी आज निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्वांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी दादांच्या कामाबद्दल आपण अनेक वर्ष ऐकत असतो. आज आपण आता बसला आहात तो सभा मंडप मागच्या काही गेल्या वर्षी 50 लाख रुपये आपल्याला या ठिकाणी दादांनी दिले आणि हा मंदिराचा परिसर आहे त्याच्यामध्ये 1,40,00,000 रुपये त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून दादांनी दिलं. म्हणून प्रत्येक गावची सभा ही कार्यालयामध्ये होती मंगल कार्यालयामध्ये पण आपली सभा आपल्या गावच्या ग्रामदैवताच्या सभा मंडपामध्ये होती. ही सुद्धा तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. अनेक त्या ठिकाणी रस्त्याचं काम असू द्या ड्रेनेजचं काम असू द्या पाण्याच्या योजनेचं काम असू द्या हे कामाचं प्रचंड ज्या वेळेला गावचे सरपंच असतील इथं माऊली ताते उत्तम ताते किंवा सगळी जी मंडळी ज्या वेळेला दादांच्याकडे गेली आणि विकास कामाचं पत्र दिलं की लगेच निधी मंजूर विकास कामाचं पत्र दिलं की लगेच निधी मंजूर अशा पद्धतीचं काम या ठिकाणी दादांचं आहे. खरं तर आज जे समोरचं पॅनल आहे या पॅनलचं खरं तर तुम्ही आता एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे तुम्ही थोडंसं समजून उमजून घ्या. मी त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की ज्या समोरचं पॅनलवाल्या प्रमुखांनी जे माळेगाव कारखान्याचं एक्सपान्शन केलं
मी जनावरांचा डॉक्टर असल्यामुळे मी त्याच भाषेत थोडंसं तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. कसं केलं ते एक्सपान्शन करत असताना त्यांनी आपलं कुणाचं घर असतं त्याला आपण मेडी लावतो, तर त्यांनी मेडी स्लॅब टाकला. म्हणजे अशा पद्धतीचं एक आपण त्यांना तज्ञ म्हणतो, परंतु हे तज्ञ म्हणजे मेडी स्लॅब टाकणारे तज्ञ आहेत. अशा पद्धतीची गोष्ट सांगत असताना मी काय केलं ते एक्सपान्शन करताना तोडगाडवाचं, पोटमशीचं आणि डुहण मांजराचं म्हणजे अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी केलं. म्हणजे तुम्ही एक विचार करा, गाढवाने जी खाईल ती म्हशीच्या पोटात आलं आणि म्हशीच्या पोटात म्हणजे बाहेर निघायचंय ती मांजराच्यातनं निघेल का तेवढं तुम्ही सांगा. म्हणजे मांजराचं जी मागची बाजू होती ती मांजराची केली. म्हणून तुम्हाला सांगतो जे आपण सगळे म्हणतो गेल्या पंचवार्षिक मध्ये माळेगाव कारखाना चालत असताना सगळ्याकडे घसाच्या पिचकाऱ्या आल्या, मागची जागाच बागे काय तर पिचकाऱ्या लागतात नाही तर काय करतात त्या पिचकाऱ्या एकदम वाहून वाहून त्यांनी एक दिवस अक्षरशः अहिल्याबाई देवीचं दर्शन घेतलं. मग ह्यांना लक्षात आलं की या पिचकाऱ्या इतक्या लांब घसाच्या येतात. मग त्यांनी 2-4 कामगार लावून ती दुह्याचं काम केलं, दुहून ती गटरात लावलं, गटराच्या मार्फत काळ्यावाड्याच्या मार्गाने ते आपल्या नदीत आलं. आपण गेली किती वर्ष ते बघतोय, तुम्ही आम्ही सगळी बघताय. एवढंच नाही त्यांनी ते बाजूने तर केलंच, परंतु कधी कधी जॅम झाला आणि फाट्याला पाणी असलं तर ह्या बी बाजूने लावलं. म्हणजे आपली मागणं बी आणि पुढणं बी म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी केलं. अशा पद्धतीचं तुम्हाला सांगतो हे एक्सपान्शन करत असताना 120 कोटीचा तो प्रकल्प होता, परंतु 120 कोटीमध्ये तो प्रकल्प त्या ठिकाणी झाला नाही. त्याला खर्च ज्यादाचा 70 कोटी रुपये परत करावा लागला. म्हणजे अशा पद्धतीनं ते जवळजवळ 19 आजच्या खांडत परिसरामध्ये होत असणाऱ्या प्रचार सभेला उपस्थित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं जी सभा इथं आयोजित केली त्या सभेला जे माझे खांडत शिरवली या गटातले सभासद उपस्थित आहेत, मान्यवर उपस्थित आहेत, उमेदवार उपस्थित आहेत, सगळे आजीबाजी प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यांचं मी सुरुवातीलाच मनापासून स्वागत करतो. सभेला उपस्थित असणारे राजवर्धन शिंदे, विश्वासराव देवकाते पाटील, मदनराव देवकाते, अविनाशराव गोखले, मिलिंदजी कांबळे, दारासाहेब माळशिके, विजयराव सोरटे, विश्वासराव आठवळे, सुनील भगत, पांडुरंग आठवळे, ॲडव्होकेट रवींद्र माने, लक्ष्मणराव जगताप, प्रवीण सोनवंशी, रामदास आठवळे, प्रवीण आठवळे, पोपटराव तुरुंगे, अनिल सोरटे, उत्तमराव फाळके, रंगनाथ निकम, ज्ञानदेव आठवळे, भीमदेव आठवळे, नितीनराव आठवळे, ॲडव्होकेट राहुल तावरे, दीपक बापू तावरे, बन्सीलालजी आठवळे, विलासराव आठवळे, उत्तमराव आठवळे, पांडुरंग वाघ, जयसिंगराव आठवळे, स्वपनराव बर्गे, सुनील भोसले, बापट कांबळे, विक्रम आठवळे, आनंद जरांडे, मानसिक आठवळे, जयप्रकाश आठवळे, नाना सोरटे, हरमोज जाधव, मधुराव फाळके, मनोज घोरपडे, शेखर जाधव, अलंकार गौत, शिवाजीराव ताटे पत्रकार, मच्छिंद्र भोसले, आप्पा कांबळे, अनेक उपस्थित असणारे पंचक्रोशीतील माझे सहकारी बंधू भगिनी, पत्रकार मित्र, हनुमंतराव कोकाटे, जमलेल्या बंधू भगिनींना, मित्रांनो, सुरुवातीला पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरण्यात आले आणि नंतर अर्ज घ्यायच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी जाहीर केल्यानंतर बाकीच्या सहकाऱ्यांनी आपल्या सगळ्यांच्या विश्वास ठेवून उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्या सर्वांना धन्यवाद देतो. त्याच्यामध्ये विशेषतः मनोज घोरपडे, सुनील भोसले, विक्रम आठवळे, नितीन आठवळे, सुनील फाळके, बापट कांबळे, अनिल सोरटे, अविनाश भोसले, ज्ञानदेव शिर्के, राजेंद्र शिर्के, भरत वाघ, उत्तमराव फाळके, मधुकरराव फाळके, मारुती सोरटे, इंद्रसिंग सोरटे अशा अनेक मान्यवरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्याबद्दल त्या सर्व मान्यवरांना चुकून कुणाचं नाव राहिलं असेल तर आपण समजून घ्या. मागे घेतलेल्या सगळ्या मान्यवरांना मी धन्यवाद देतो, त्यांची मनापासून आभार मानतो. इतरांनी सुरुवातीला प्रास्ताविक रवींद्रन केलं, नंतर डॉक्टर अनिल सोरटे यांनी
त्यांची काही भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये किंवा कुठल्याही निवडणुकीमध्ये आपण ती दर 5 वर्षांनी होत असेल तर मागच्या काळामध्ये काय कारभार झाला, कसा कारभार झाला याबद्दलचा उहापोह करतो, चर्चा करतो आणि त्याच्यानंतर मतदार आपलं स्वतःचं मत फायनल करतात. मित्रांनो, 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस निळकंठेश्वर पॅनल आम्ही उभं केलेलं होतं त्यावेळेस तुम्ही त्या पॅनलला मतदान केलं आणि आत्ताचे आमच्या विरोधामध्ये उभं केलेलं अण्णांचं आणि काकांचं जे पॅनल आहे ते पॅनल त्यावेळेस सत्तेवर होतं. माळेगाव कारखान्याने अनेकदा कधी आम्हाला कधी त्यांना अशा पद्धतीनं निवडून दिलेलं आहे. लोकशाही आहे, तुम्ही कारखान्याचे मालक आहात, तुम्ही मतदार आहात, काय करायचा हा तुमचा अधिकार आहे. मित्रांनो, मागच्या काळातल्या काही गोष्टी मी थोड्याशा घेईन, परंतु मी आपल्याला सांगेन की यावेळेस आम्ही सगळ्यांनी मिळून श्री निळकंठेश्वर पॅनल उभं केलं. 21 उमेदवार आहे, मी देखील ब वर्गाचा उमेदवार आहे. मित्रांनो, माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मी बऱ्याचदा बघतो, मी सर्वसामान्य माणसांवर 100% विश्वास ठेवतो, मतदारांवर विश्वास ठेवतो, कारण ते पॅनल टू पॅनल मतदान करतात. पण मी एक बघितलेलं आहे, SN बापू ज्यावेळेस ब वर्गातनं उभे होते त्याही वेळेस मी बघितलेलं आहे, ते आपल्या पॅनलमधनं त्यावेळेस होते. मी स्वप्नील मागच्या वेळेस उभा होता तेव्हाही बघितलेले आहे. सगळे प्रमुख लोक ब वर्गाचे मतदार असतात. मलाही सगळ्यांना माहिती आहे, मलाही सगळ्यांना माहिती आहे. ते काय करतात, ब वर्गामध्ये आतमध्ये जाऊन ब वर्गाला जो आपला अधिकृत उमेदवार असतो त्याला मतदान करतात. पण 2 महिला, 1 SC ST, 1 OBC आणि 1 NT हे 5 मतं ते पठ्ठे आपल्याला देत नाही, ते तिकडे देतात. आपल्या इथं मी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये 19,750 सभासदांच्या बाबतीमध्ये मी ग्वाही देईन, मी खात्री देईन. जनरल इलेक्शनला काय असतं, काही पुढाऱ्यांनी नेत्यांनी थोडी गडबड केली तरी शेवटचा माणूस आणि ती माझी लाडकी बहीण आणि बाकीचे माझे तरुण सहकारी हे पॅनल व्यवस्थितपणे मतदान करतात. संपूर्ण 4 लाख मतदान होतं. त्यामुळं या ठराविक प्रमुखांचं काही चालत नाही, आम्ही लाखाच्या पुढे निवडून देतो. आत्ता मात्र हे मागच्या निवडणुकीत स्वप्नीलला जास्त मतं मिळाली, परंतु बाकीचे उमेदवार मायनसमध्ये गेले. तीच गोष्ट शिवाजीरावांच्या बाबतीमध्ये SNच्या घडलेली होती. याचा अर्थ सरळ सरळ ह्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये माझ्या ब वर्गातले काही प्रतिनिधी ज्यांचं बसणं उठणं माझ्याबरोबर असतं, जे आम्हाला गाडीमधनं आमच्याबरोबर फिरतात, मांडीला मांडी लावतात, दादा असं, दादा तसं, दादा असं, आणि त्यांना माहिती आहे की या बाबांनी जर ते ब वर्गाचं इकडं तिकडं कुठं गेलं, मागे असंच दोघांची मतं आम्हाला मिळाली नव्हती, आम्ही ते काढली शोधून, आणि ते तांदूळवाडीच्या एकाचं मत होतं आणि अजून एकाचं, मी आता त्यांची नावं उघडी करू इच्छित नाही. पण हे तुम्हाला तिकीट दिलं तर निळकंठेश्वर पॅनल चांगलं, अजित पवार चांगला माणूस, सगळं काही चांगलं, नाही दिलं की झालं नाराजी बोंबायला सगळं. हे जे आहे हे बंद करायला हा प्रपंचाचा प्रश्न. मी यावेळेस तुम्हाला पोटतिडकीनं सांगतो की बाबांना 5 वर्षामध्ये या संचालक बोर्डाने अतिशय चांगला दर दिलेला आहे. तुमचे अनेक पाहुणेरावळे महाराष्ट्रामध्ये, अनेक तुमचे मित्र परिवार महाराष्ट्रामध्ये, तुम्ही पेपर वाचता, TV ऐकता, TV पाहता, रेडिओ ऐकता, आणि त्याच्यामुळं आपल्या ह्या निळकंठेश्वर पॅनलच्या 17 लोक, नंतर त्यांना 4 समोर आले होते, परंतु त्यानंतर प्रताप आठवळे आपल्या 17 लोकांना मिळाले, 18 झाले, त्यांचे 3 झाले. त्यावेळेस हे सगळं कामकाज करत असताना त्यांनी 5 वर्ष उच्चांकी भाव देण्याचा प्रयत्न केला. मी काय तुम्हाला समजून सांगतोय की
महत्वाचे मुद्दे बाजूला ठेवले आणि तिसरंच चाललं 7,000 पोती साखर घेतली. आता केशवराव जगताप दुपारी तिथे होते, आम्ही त्यांच्याशी बोललो. त्यांनी मीडियावाल्यांना ताडपत्री उघडून दाखवलं साखर घेतली का नाही. काही पण सांगायचं. मी तर शिरवलीला, तुम्ही काही जण होता, मी शिरवलीला सांगितलं 60,000 पोती साखर विकली असेल ना, मी माझं भिजली असेल. बरं झालं मी त्याकरता तुम्हाला बोलवलं. माझ्या काही चुका झाल्या. धन्यवाद. माझं ह्याच्यामध्ये हे सांगत, साखर जर भिजली असेल तर आम्ही आमचं पॅनल मारून घेऊ. मी जाहीरपणे काल सांगितलं होतं शिरोलीमध्ये, कारण मी MD ला पण विचारलं, मला नक्की सांगा. मी आज तुम्हाला फोन करतो, त्याच्यामध्ये वस्तुस्थिती सांगा. काय झालं असेल तर सांगा, आमचं काही म्हणणं नाही, पण फॅक्ट कळली पाहिजे. ते म्हणले दादा तुम्ही या. परंतु नंतर 5:30च्या पुढं काही ते गोडाऊन उघडलं जात नाही. मग ते म्हणले की उद्या 10च्या पुढं कुणी पण या. आता 10च्या पुढं मला 11-12 काहीतरी 1लाही गेले केशवराव जगताप साहेब, चेअरमन साहेब, आणि तिथं त्यांनी ते बघितलं. मी येताना गाडीत चेअरमन अविनाशशी बोलत होते, रमेश गोखलेंशी. त्यांनी नंतर त्यांच्याशी बोलताना तो आवाज मला पण थोडा ऐकू येत होता. त्यांनी सांगितलं असं काही झालं नाही. मित्रांनो, तुमच्यातले अनेक मान्यवर वेगवेगळ्या कारखान्यामध्ये चेअरमन किंवा व्हाईस चेअरमन किंवा डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. इथेही बसलेले काही सामान्य सहकारी आहेत. त्यामध्ये असं पावसाळी वातावरण झालं तर घरामध्ये तुमचं जर साखरेचं एखादं पोतं तुम्हाला जास्त सभासद असेल आणि 50 किलो साखर, कधी कधी दिवाळीला नाही का, दिवाळीची 5 किलो, मागची 5 किलो, पुढची 5 किलो, असं काहीतरी 15 किलो आपण देतो लोकांना. दिवाळी 6 महिन्याची देतो, बाळेगावला 6 महिन्याची देतात, परंतु चक्कर म्हणलं तसं 6 महिन्याचे 5 किलो प्रमाणे, 6-5-30, म्हणजे जिथं 2 सभासद असले तरी त्याला एक 50 किलोचं पोतं येते आणि एक 10 किलो वेगळे येते. ते पोतं जर ठेवलं असं वातावरण असलं तर ते पोतं साधाळतं, हे आपल्याला माहिती आहे. साधाळतं. इव्हन तुमच्या माझ्या घरच्यांनी ते साखरेचा डबा असतो, एक चहाचा डबा असतो, त्या साखरेच्या डब्यामध्ये ओला चमचा काढून साखर काढली आणि तिथं जरा ते पातीचं पाणी लागलं तरी ती बाकीची साखर जरा अशी वंचर होती किंवा ही वस्तुस्थिती आहे. सगळ्या कारखान्यामध्ये हे होत असतं. परंतु बेबारून सांगितलं 60,000 पोती साखर भिजली. असं करू नका. शेवटी तो आपला प्रपंच आहे, ते आपलं वैभव आहे, ते आपल्या बाप दाद्याने उभं केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या वैभवाच्या संदर्भामध्ये बोलत असताना मला तुम्हालाही सांगायचं आणि आरोप करणाऱ्यांना सांगायचं की ह्या पद्धतीनं त्यांनी वस्तुस्थिती सांगा. चुका झालेल्या असतील तर मी मान्य करेन, आमच्याकडनं चूक नाही, आम्ही लपून काय ठेवणार आहे. मी आधी एकदा महाराष्ट्रामध्ये काम करत असताना, वेगवेगळ्या संस्थात काम करत असताना आमचं चुकलं तर आम्ही सांगतो की आमची त्याच्यात चूक झाली. मागं सुनील भगत इथं बसलेत, व्हाईस चेअरमन इथं बसलेत. आम्ही मागच्या वेळेस आमचं सोमेश्वरच्या बाबतीमध्ये थोडंसं भाव काढल्यानंतर आम्हाला फटका बसला, त्याची किंमत आम्हाला मोजावी लागली. त्यावेळेस आम्ही सांगितलं की आमचा कारखाना, आमचा म्हणजे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या मालकीचा कारखाना थोडा अडचणीत आलेला, पण तो अडचणीतनं बाहेर काढण्याची क्षमता, ताकद आमच्यामध्ये. मी तो कारखाना नाही बाहेर काढला आमच्या सगळ्या सहकार्यांना विश्वासात घेऊन, तर मी उमेदवारी अर्ज आमदारकीचा भरणार नाही, अशा पद्धतीने सोमनाथ होळकरांच्या कार्यालयामध्ये मी भाषण केले. आणि आम्ही 1 वर्ष दुरुस्त केलं. आम्ही नंतर माळेगावच्या बरोबरीनं भाव द्यायला लागलो. आज महाराष्ट्रामध्ये 2च कारखाने अतिशय चांगले भाव देतात. तो एक तर सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आणि आपला माळेगाव सहकारी साखर कारखाना. आत्ता महाराष्ट्रामध्ये 200 सहकारी, 100 खासगी आणि 100 सहकारी, असे 200 साखर कारखाने आहेत. त्यामध्ये आत्ता आपल्याला तुमच्या अकाउंटला केशवराव जगताप, बाळासाहेब, मदनराव, हे सगळे जे काही बोर्डामध्ये आहेत त्यांनी तुम्हाला 3332 रुपये भाव दिलेला.
महाराष्ट्रात एक देखील कारखाना कोणी 2900 दिलाय, कोणी 2800 दिलाय, कोणी 3000 रुपये दिलाय. अजून फायनल व्हायचं, हा ऍडव्हान्स आहे. ऍडव्हान्स असताना मी तुम्हाला एवढा भाव दिला. अजून फायनल पेमेंट दिवाळीच्या आधी आपण करत असतो. दिवाळी चांगली गोडधोड व्हायला ते तर आम्ही देणारच आहे. ते असं देणार आहे कारण आमच्याकडं आपल्या कारखान्यात या आपल्या संचालक बोर्डाने 229 कोटी रुपये बँक साखरेवर उचल घेतलेली आहे आणि साखरेचा स्टॉक आहे 270 कोटीचा. चला तुम्ही पण बघायला, मी खोटं बोलणार नाही. आणि 40 कोटी त्याच्यातनं साखर विकल्यानंतर आपल्याला शिल्लक राहणार आहे. फार तर तो कोटा जरा पुढे गेला, कसा कोटा मिळतोय मला माहिती नाही, कारण कधी लाखाचा कोटा येतो, कधी 80,000चा येतो, 60,000चा येतो. ते विकताना रोज एक पोत, जोपर्यंत साखर विकत नाही तोपर्यंत एका क्विंटलला, एका पोत्याला महाराष्ट्रातल्या सर्व साखर कारखान्यांना 1 रुपया व्याज बसतं रोज. एका पोत्याला 50 किलोचं नाही, क्विंटल. ही वस्तुस्थिती तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याच्यातून या बोर्डाने वेळोवेळी पैसे उपलब्ध केले आणि आपल्याला पास आउट केले, तुमच्या अकाउंटला टाकले. पहिल्यांदा साखर तयार झाली त्यावेळेस पैसे उपलब्ध झाले ते 2800 रुपयाप्रमाणेच झाले का, तर रिकव्हरी कमी होती. त्याच्यानंतर रिकव्हरी वाढती. सुरुवातीच्या उसाचं तुम्ही कारखाना सुरू होतं तेव्हा तुम्ही गुळ जरी काढला तर त्याच्यात गुळाचा उतारा कमी पडायचा. आता आपण काढत नाही. तशी 85 किलो साखर माझ्या 1 टनातनं निघते. नंतर मात्र ती 90, 95, 100, 110, 105, 110, 115 जवळपास अशी ती वाढत 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 जाते. 12 रिकव्हरी झाली की 120 किलो साखर. म्हणजे सुरुवातीला 85 किलो आणि नंतर 120 किलो. 120 ला 85% रक्कम आणि 85 किलोला 85% रक्कम. या पद्धतीनं ते पैसे असतात ताबडतोब. नंतर यांच्याकडे जास्त पैसे उपलब्ध इथेनॉल विकून कोजर महावितरण कंपनी येते यांच्याकडनं करार आहे. पण पैसे किती दिवसांनी देतात? 3 महिने. 3 महिने 90 दिवस. आता तुम्हाला तर पूस गेला की पैसे पाहिजे. गव्हर्नमेंटचं महावितरण कंपनी 90 दिवसांनी देणार आणि साखरेचा कोटा केंद्र सरकार वर्षभर देणार. या गोष्टी खांडसकरांनो, पंचक्रोशीतील जमलेल्या विठ्ठलवाडी असेल किंवा बाकीचा सगळा माझा परिसर असेल वाड्या वस्त्यावरचा, त्यांना माझी हात जोडून विनंती. मला अनेक वर्ष तुम्ही आधार दिलाय, प्रेम दिलंय, पाठिंबा दिलाय, निवडून दिलंय, हे मी आयुष्यात विसरू शकत नाही. त्याच्यामुळं ज्या वेळेस ज्या गोष्टी सांगितल्या त्या करण्याचा आम्ही लोकांनी प्रयत्न केला. आज जिथं तुम्ही बसलाय तिथं ह्याच अजित पवारनी प्रयत्न करून 1,40,40,00,000 रुपये दिले. हे आपण तरी देखील काम राहिलेलं आहे. राहिलेलं काम देखील हाच पूर्ण करणार आहे. किती अजून रक्कम लागते ती मला सांगा, अगदी रिझनेबल सांगा. म्हणजे तेवढी गरजेपुरती, म्हणजे जेवढी तुम्हाला लागते तेवढी सांगा. त्या संदर्भामध्ये आमचे पण PWDचे लोक येऊन चेक करतील, जिल्हा परिषदेचे पण एक्झिक्युटिव्ह डेप्युटी इंजिनियर चेक करतील. माझा तुमच्यावर विश्वास नाही असं समजू नका, कारण हा शेवटी अजित पवारचाही पैसा नाही, हा समाजाचा पैसा, हा सरकारचा पैसा. तो जिल्हा परिषदेतनं येईल किंवा DPDC मधनं येईल किंवा राज्य सरकारच्या तिजोरीतनं येईल. पण एक चांगल्या पद्धतीनं तुमचं इथं बहुउद्देशीय सभागृह म्हणा किंवा मंदिराच्या समोरचा एक मंडप, आता देखील जरी पाऊस आला तर कुणालाही फार भिजली तर इकडे येऊन बसतील, परंतु बाकी 50x70 7×35 3,500 स्क्वेअर फीट, 3,500 स्क्वेअर फीट. म्हणजे जर गावकऱ्यांनी ठरवलं गोरगरिबाची लग्न देखील इथं होती, किंवा जर मोठ्यांनी नात्यातल्यांनाच बोलून लग्न करायचं ठरवलं तरी त्यांची होती.
हो ना, किंवा ज्याला लो मॅरेज करायचंय त्याच्यामध्ये मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या. पण अशा पद्धतीनं तुमचा कार्यक्रम पण मोठा होत असतो, दरवर्षी उत्साही तुमचा चांगला होत असतो. आणि मला ज्यावेळेस सुरुवातीला दाखवलं त्यावेळेस फार दयनीय अवस्था होती, फार ते खचायला बिचायला लागलेलं होतं. कारण कधी आपल्या बाप दादांनी कुठल्या पिढीनं ते उभं केलेलं आणि मातीतलं बांधकाम, आता मात्र तुम्ही कॉन्क्रीटचं केलंय, 100 वर्ष याला धक्का लागणार नाही अशा पद्धतीचं कामकाज ज्यावेळेस हे सगळं पूर्ण होईल त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. ते देखील आपण करू, त्याबद्दल दुमत नाही. पण माझी विनंती आहे, स्थानिक मान्यवरांनी त्याच्या संदर्भामध्ये माझ्याकडं पाठपुरावा करा. आत्ताच ताटेसाहेब मला सांगत होते की दादा तुम्ही शब्द दिला आणि नेमकं निवडणुकीला मतं मागायला आलो त्यांनी काढलं. तुम्ही दिलेला शब्द हा रवींद्र माने आणि मला वाटतं बरोबर नितीन आठवडे यांच्या देखत दिलेला होता. मग त्याचं काय झालं? नितीन म्हणतात दादा मी तुम्हाला आठवण केली होती एकदा दोनदा. अरे बाबा तेवढंच नाही, नितीन डोक्यात काम डोक्यात असतात राहून गेला असेल, परंतु पुन्हा आता पाठपुरावा करून मी आता सांगितलं एका अधिकाऱ्याला सांगितलेलं ते बघा. व्हॉट्सअप पण केलं ना, व्हॉट्सअप पण केलं. सरकार फोन आला होता. आता ती कबशी लक्षात घ्या. या मंदिरात सांगतोय आमचा समाज पहिल्यापासून मग लोकसभेचा असो नाही तर कारखान्याचा असो नाही तर ग्रामपंचायतीचा असो, पण तुमच्या विचाराच्या पुढे आम्ही कधीही गेलो नाही. आणि कुणीही सांगावं त्यामध्ये मला आपल्याला एवढंच सांगायचं की ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊया. आज माझी येताना मला मिथून आठवड्यांनी थांबवलं होतं आपल्या मेन ह्याच्या इथंच, आपल्या हायस्कूलच्या तिथंच, आणि त्यांनी मला श्रीफळ दिलं. परंतु श्रीफळ देत असताना त्यांनी सांगितलं की अजित पवार मागच्या काळामध्ये तुम्ही सांगितलेलं होतं की आम्हाला जो शिरोलीकरांना, खंडचकरांना, निरावकचकरांना खराब पाण्याचा त्रास होतो, आमच्या जमिनी खराब चालल्या, आमचं क्षेत्र बिघडत चाललंय, आमचं टनेज घटक चाललेलं आहे, आणि त्याला कारण म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं जे झिरो डिस्चार्ज नसल्यामुळं ते जे काही घाण पाणी येतं त्याच्यातनं आम्हाला विशेषतः नदी व्हायची बंद झाल्यावर ज्या वेळेस हे पाणी त्या नदीत राहिलेल्या पाण्याच्या साठ्यात मिसळायला लागतं, ते सुरुवातीला नाही परंतु नंतर ते एवढं खराब होतं की त्याच्यातून पिकं जे जोमाने वाढायला पाहिजे त्याच्याऐवजी पिकं अशी आपसून जातात. हे मला अनेकांनी इथं समोर पेचणाऱ्यांनी सांगितलं, यांनी पण सांगितलं, आणि मला संबंधित कारखान्याच्याही लोकांनी सांगितलं. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, मला असं वाटलं की आपला कारखाना 7,500 टनाचा आहे, त्या पद्धतीनं आपण त्याच्यावर प्रक्रिया करणारी STP, CPU, ETP हे सगळे प्लांट उभे केलेले होते. परंतु ह्या लोकांनी मागच्या वेळेस तो कारखाना 9,500 चालवला नॉनस्टॉप. ते चालल्यामुळं 2,000चा रस आणि 2,000चं जे काही साखर किंवा बाकीचं सगळं ॲडिशनलचं मोलॅसिस, साधारण मला वाटतं 4% मोलॅसिस निघतं ना, का 6%? आणि बी हेवीला जरा जास्त, अशा पद्धतीनं ते आहे. आणि त्यामुळं ते काही गणित जमलं नाही हे मी बाध्य करतो. मी माळेगाव नगरपंचायतीला मध्ये 4-4 कोटीचे 2 STP प्लांटला पैसे मंजूर करून दिलेले आहेत. पैसे त्यांच्याकडे आलेले आहेत. लवकरच त्याची टेंडर काढून ते काम सुरू करतो. कारण आपल्या त्या चारीमध्ये आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं खराब पाणी पण येतंय आणि वर येळेगाव किंवा येळेवस्ती काय म्हणायचं ते म्हणा, आपलं शिवनगर तिथलं ड्रेनेजचं पाणी, सांडपाणी, ड्रेनेजचं पाणी हे एकत्र येऊन आणखी ते त्याला मिसळते, त्याच्यामुळे पोल्युशन वाढतंय. आता मी ते 2 STP तिथं करत असल्यामुळं त्याच्यातून किमान पिकाला योग्य राहील अशा प्रकारचं पाणी आपण त्याच्यातनं बाहेर काढू. मी पुन्हा आमच्या पर्यावरण मंत्री, आमच्याच भगिनी पंकजाताई मुंडे आहेत,
मी त्याही अधिकाऱ्यांना बोलली आणि नक्की आता किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पण अशा कामामध्ये योग्य तो सल्ला देतं, त्यांनाही आम्ही बोलू. जरा 3-4 लोकांना बोलून त्याच्यातून काय केलं पाहिजे, बाबा VSIचं काय मत आहे, पर्यावरण विभागाचं काय मत आहे, पोल्युशन बोर्डाचं काय मत आहे, आणि अजून कुणी तज्ज्ञ असेल तर तुम्ही कुणी पण सांगा. मी आपल्या खंडेसकरांनो, मी इथं तुमच्या जागृत ग्राम दैवताच्या साक्षीनं सांगतो की ह्या संदर्भामध्ये आम्ही लोकांनी, म्हणजे आम्ही नाही, निळकंठेश्वर पॅनलच्या संदर्भामध्ये मीच 5 वर्ष चेअरमन राहणार असं मी जाहीर केलेलं आहे. माझ्या विचाराचं तुम्ही 20 उमेदवार निवडून द्या ही विनंती करण्याच्या करता मी तुमच्या समोर आलेलो आहे. परंतु त्याचं कारण असं आहे की यांनी आमच्यावर असे आरोप केले की अजित पवारांनी चेअरमनशिप 10 कोटीला काय लिलाव केला. कोण म्हणलं 5 कोटीला केलं, कोण म्हणलं 10. दीपक बापू सांगतायत की बाबा त्याच्यामध्ये दादा, मी त्याही वेळेस सांगितलं की थोडंसं नेहमी माझा हा विचार असतो की उद्याची 25-1 वर्ष डोळ्यासमोर ठेवून करायचं म्हणजे डोक्याला ताप होत नाही. तसं 2 MLDचं जास्तीचं ते धरलेलं आहे. उद्याच्याला नागरीकरण होणार, वस्त्या वाढणार, सगळं काही होणार. त्याच्यातून आपल्याला कसं मदत होईल आणि माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचे 2 पैसे वाचतील, हीच त्याच्या पाठीमागची माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची सगळ्यांची धारणा आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी आम्ही 24 निकाल लागल्यानंतर त्या मागे लागू. मित्रांनो, हे सगळं बंधुभगिनींनो, हे सगळं सभासद बंधुभगिनींनो हे सगळं करत असताना मी मगाशी सांगितलं की बाबा तुम्ही किंवा काही सहकारी मित्र म्हणतात आमची बाबा चूक झाली, आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न केला, परंतु 9,500 टनांनी कारखाना चालल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी उद्भवलेल्या आहेत. परंतु आत्ता मधल्या काळामध्ये डिस्लरी वाढवायचं ठरलेलं होतं. इथं अनेक संचालक बोर्डातील सहकारी, आम्ही त्यांना सांगितलं आपल्याला डिस्लरी वाढवायची नाही का, तर मला वाटतं आता 90,000 इथेनॉल केलं तर 90,000 आणि RS आणि EN केलं तर 60,000 असं काहीतरी. 60,000ची तुमची 30,000ची तुमची म्हणजे सोमेश्वरची. तर ह्या पद्धतीनं ती 60,000ची डिस्लरी यांनी काही वाढवण्याचा निर्णय घेतलेला होता. मी केशवरावांना, बाळासाहेबांना, मदनरावांना, बाकीच्या सगळ्यांना विनंती केली की नका हे करू. आत्ताच आहे त्या पाणी खराब होते आहे ते अजून आपल्याला 0 डिस्चार्ज करता आलेला नाही. आपलं वासा गप्प, आपलं भाव देतोय, लोक समाधानी आहेत आणि मग ते थांबवलं. मित्रांनो, ते आपण इतकं चांगलं केलं. आत्ता केंद्र सरकारने पॉलिसी बदलली. केंद्र सरकार पूर्वी आपल्याला एकंदरीत इथेनॉल पैकी मॅक्सिमम इथेनॉल मोलॅसिस पासून केलेले ते घ्यायचे. आता त्यांनी ते आणलं आहे आपलं काहीतरी 30% आणि ग्रेन बेस म्हणजे खराब तांदळापासून, खराब मक्यापासून, धान्यापासून तयार केलेलं इथेनॉल त्याला 60% कोटा दिलेला आहे. 60%. उद्याच्याला ह्याच्या मोठ्या डिस्लऱ्या झाल्या ना, त्यांनी तयार केलेले इथेनॉल कुठं द्यायचा हा प्रश्न येणार आहे. दुसरी गोष्ट, नाही इथेनॉल करावं तर RS करतील. RS किंवा EN त्या गोष्टी केल्या तर त्यालाही एवढं मोठं गिराईक नाही. जे हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल त्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचं होतं, त्याच्यामध्ये तुम्ही पेट्रोल गाडीमध्ये भरता. महाराष्ट्रात कुठंही, देशात कुठंही तर 80% पेट्रोल असतं, 20% इथेनॉल आहे. आम्ही मागे ब्राझीलला गेलो होतो, त्यावेळेस ब्राझीलला 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आहेत. काही मशीनमध्ये काही थोडा बदल करावा लागतो. आपल्याला काही वर्षांनी त्याच्यामध्ये जावं लागेल. एक होतं इथेनॉल आपण प्रोडक्शन केल्यानंतर परदेशातनं आपण जे तेल आयात करतो त्याच्यात मोठ्या प्रमाणावर परकीय चलनाची बचत होते. पण
केंद्र सरकारचं धोरण आहे की बाबा तुम्ही हे असं केलं पाहिजे ग्रेडिस. आता मी काय डोक्यात आणलं, परवाच्या कॅबिनेटला मी सांगितलं माझ्याकडेच एक्साईज डिपार्टमेंट आहे, तेच डिस्टलरीला परवानगी देतं, तेच मोलेसेस तुम्हाला पाठवायचं असेल तर त्यांची परवानगी लागते, तेच RS पाठवायचं, ENA पाठवायचं, काही पाठवायचं असेल तर त्यांचा एक्साईजचा अधिकारी तुमच्या प्रत्येकाच्या कारखान्यात असतो, तिथं कॅमेरा असतो आणि एक आमच्या मुंबईच्या याला स्क्रीन असतो, तिथं दिसत असतं टँकर कोण आलाय, तिथं काय चाललंय काय नाही, हे सगळे आता नवीन टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळं ते ह्या पद्धतीनं सगळं चाललंय. आता हे सगळं चालत असताना त्याच्यामध्ये आपल्याला मी विचार असा केला की बाबा ह्याच्यात आपल्याला मोलेसेस जर कमी निघालं तर आपली डिस्टिलरी जास्त काळ चालत नाही. मग काय केलं पाहिजे, काही जण ज्यूस टू इथेनॉल करतात. ज्यूस टू इथेनॉल केलं तरी देखील इथेनॉल मोठ्या प्रमाणावर होईल, पण कोटा मर्यादित असल्यामुळं लवकर कारखाना बंद होईल. कारण BAV त्याच्यातनं म्हणावं असं निघायचा प्रश्न तर, कारण तुम्ही रस काढला की डायरेक्ट इथेनॉल करताय, त्याच्यामुळे BC हेवी तर नाहीच नाही, B हेवी पण नाही निघणार, मग आपला डिस्टलरी जास्त काळ चालणार नाही. त्याचे सगळे आकडे माझ्याकडे आहेत. त्याच्याकरता आपण ग्रेन आहे त्या डिस्टलरीमध्ये काही थोडंसं मॉडिफिकेशन करून ग्रेन बेस्ड इथेनॉल देखील त्याच्यातनं काढता येईल अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आलेली आहे. प्राजनी पण आणलेली आहे, इतर पण कंपन्यांनी आणलेली. त्याला आम्ही आता परवानगी देणार. उद्याच्याला तुम्ही श्री निळकंठेश्वर पॅनलच्या कपाशीवर शिक्का मारल्यानंतर परवानगीचं काम तर आपलं लगेचच होणार, पुढे तिथं काय अडवा घ्यायचं कारणच नाही. त्याकरता खंडस्करांनो नाराज होऊ नका. तिथं कुणालाही जरी तिकीट मिळाली असली तर पॅनल टू पॅनल मतदान करा. 5 वर्षापूर्वीच्या निवडणुकीमध्ये इथं पॅनल टू पॅनल मतदान झालं नाही. क्रॉस वोटिंग करता आठवडे फाळके आता नेमके 2 फाळके उभे, फाळकेच असते, चुकून फाळकेच असते. असं करू नका, ही पद्धत नाही. आपण सर्व धर्म समभाव, सेक्युलर विचारधारा, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या रस्त्याने चाललेलो आहे. त्याच्यामुळं तशा पद्धतीनं करू नका. आपली विश्वासार्हता कमी होती. काही ठिकाणी आपलीच भावकी बघतात आणि त्याच्यातनं फटका बसतो. इथं तुम्ही पॅनल टू पॅनल करा. आम्ही 5 वर्ष उच्चांकी भाव देण्याचं काम करू. आम्ही कारखान्यामध्ये आता मी काही सभेमध्ये सांगितलं की आम्ही कारखान्यामध्ये पाणी आणि चहा फार कारखाना चालू असेल तर उसाचा रस दे आणि काटकसर करू. तर लगेच आमच्या टीका झाली, बघा अरे तुम्ही आल्यावर तुम्हाला चहा पण देणार नाही. मी तसं कधी म्हणलं का? मी म्हणलं चहा तर माझ्याकडे एवढी लोक सगळीकडे येतात, माझ्या घरी पण चहा मी देतो. माझ्या मुंबईच्या घरी तर मी नाश्ता देतो जे येतात त्यांना, पोहे असेल, उपीट असेल, काय असेल ते असेल, पण देतो ना. ही आपली परंपरा, आपली माणुसकी आहे. दानत आहे दानत काढली, फॉर्म मागे घेतलं त्याच्यामध्ये या पद्धतीनं आपण करतो. आणि कुशल म्हणतात बघा हे पाणी पण देणार नाही चहा. आम्ही असं म्हटलं नाही, उगीच आमच्या नावावर काही पण पावत्या फाडू नका. जे आम्ही म्हणलं तर आम्ही म्हणू की बाबा आम्ही म्हणलेलं आहे आमची वस्तुस्थिती. त्याच्यामध्ये आम्ही एवढंच म्हणलंय की कारखान्याचा चेअरमन तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं मी जर झालो तर मी गाडी कारखान्याची वापरणार नाही, डिझेल पेट्रोल ड्रायव्हर वापरणार नाही. मी इतकी काटकसर त्याच्यामध्ये करीन. मी परवाच जुनवडीच्या सभेमध्ये पृथ्वीराज बापू जाचक, मी आणि पुरुषोत्तम दादा आम्ही म्हणलं की बाबा कोण बघू काटकसरीनं कारखाना चालवतो. कारण जेवढा आम्ही काटकसरीनं कारखाना चालू तेवढा सभासदांच्या भावावर त्याचा परिणाम होणार. खरेदी करताना आम्ही पारदर्शक करू, विक्री करताना आम्ही पारदर्शक करू. मागच्या काळामध्ये त्यांच्या टर्ममध्ये साखर विक्री करताना आपले काही कोटी रुपयाचं नुकसान झाले. माझ्याकडे आकडे आहे
24 कोटी रुपयाचं त्याच्यामध्ये नुकसान झालेलं होतं. ही वस्तुस्थिती आपल्या समोर आहे. 15-16 मध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाने सरासरी त्यावेळेस मला वाटतं अण्णा काका होते, काका होते, त्यांनी 2120 रुपये दराने साखर विक्री केली आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाने 15-16 मध्ये 2360 रुपये 56 पैसे दराने साखर विक्री केली. 240 रुपयाचा त्याच्यामध्ये फरक पडला. 10,09,600 कोटी होती. 240 गुणिले 10,09,600 रक्कम येते 24,25,46,804. हे नुकसान आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचं झालं. त्याला मालिक बोर्ड, त्यावेळेस त्यांचं संचालक बोर्ड होतं. त्याच्यामध्ये अनेक जण आता इथं बसलेले त्यांच्याबरोबर होते. त्यांनी त्यांना गयावया केली, नका साखर विकू, नका साखर विकू, भाव वाढणार आहे, मार्केट तेजीत आहे, जरा दम धरा. कंपाऊंड जीसीपीने तोडून विकली साखर, आमच्या काळात शिल्लक ठेवली साखर, सगळं कर्ज बिर्ज देऊन दुसऱ्याच वेळेस पैसे वाढवले. त्यामध्ये विलासराव सांगतायत तसं कंपाऊंड तोडलं, रात्री साखर बाहेर काढली, इतक्या गलिच्छ पद्धतीनं त्या गोष्टी केल्या. आता तुम्ही खंडच कराल, तुम्ही 5 वर्ष अण्णांची आणि काकांची कारकीर्द ती डोळ्यासमोर घ्या आणि 5 वर्ष बाळासाहेब आणि केशवरावांची ह्या बोर्डाची कारकीर्द डोळ्यासमोर ठेवा. त्याच्यामध्ये यांनी सातत्याने त्या चांगल्यातलं चांगला कारखाना, ओजन ह्या सगळ्या गोष्टी चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिथं कुठेही आपली नुकसान त्यांनी केलेलं नाही. आता मी तुम्हाला सांगतो, वीज निर्मितीच्या बाबतीमध्ये देखील अतिशय मोठ्या प्रमाणावर यांच्या काळामध्ये वीज निर्मिती कमी झाली. 35 मेगावॅटचा ओजन होता, त्यावेळेस 21 मेगावॅटचा यांनी 35 मेगावॅटपर्यंत विस्तार केली, कमी दराने वीज करार केला. यांच्या काळामध्ये जसं मागे साखर विक्री कमीनी केली, आता त्यांच्या डोक्यात 4 का 5 लाख लिटरनी हे करायचे, डिस्टरी करायची. लाख आता आहे आपली 90,000, 90 कथा 60,000, 60 ते 90. म्हणजे ही परिस्थिती आहे. एवढा जर मोठा प्लांट केला, त्याच्यातनं घाण पडली, घाण निघाली, तर आता तुम्हाला काहीच शिल्लक राहणार नाही. वाटच लागेल. आता मी हे भाषण ऐकलं ना, ते म्हणतील त्यांच्या कारखान्यात 4 लाख लिटरनी प्रोडक्शन होतंय, आपलं नाही करायचं परंतु त्यांचं करायचं. तिथं 4 लाख लिटर होत असेल तर झिरो डिस्चार्जच्या करता मोठे मोठे STP, CPU, ETPचे प्लांट लावलेले. झिरो डिस्चार्ज हे बंद सगळीकडे कंपल्सरी पोल्युशन बोर्डाने केलेलं आहे, पर्यावरणाने केलेलं आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाने म्हणजे आपल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तर ओजन मला वाटतं 21 मेगावॅट होतं ना पहिलं, 23 मेगावॅट होतं मित्रांनो. 23 त्यांचं, आपलं 35 असताना देखील ते पुढे आपले जवळपास 48 कोटी रुपयाचं नुकसान केलंय. सुनील भगत, कांबळे व्हाईस चेअरमन, राजवर्धन हे इथं बसलेत ना, त्यांच्या कारखान्याचं 23 मेगावॅट इन हाऊस वापरून जे एक्सपोर्ट केले, त्याच्यात जे पैसे मिळाले त्यापेक्षा आपले 35 मेगावॅटचे पैसे कमी आहे. याबद्दल अण्णा काका काही बोलत नाही, नुसतं सहकार बचाव. आता कुठला सहकार बचाव? त्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की हा आहे माझा दर जाहीर केलेला. आतापर्यंत माळेगावनी सातत्याने 21-22ला आपल्या विचाराचा पॅनलला 3100 रुपये दर, त्याच्यामध्ये 22-23ला 3411, 23-24ला 3636 आणि 24-25ला आतापर्यंत 3330 ऍडव्हान्स. हा दर नाहीये, हा ऍडव्हान्स.
बाकी कुणाच्याही ह्याच्या बरोबरीमध्ये भाव नाहीये. अशा प्रकारची आपल्यापेक्षा छत्रपती माग, भीमाशंकर माग, विघ्नर माग, अजिंक्यतारा माग, सह्याद्री माग, कृष्ण माग, राजाराम बापू युनिट 1, युनिट 2, युनिट 3, युनिट 4 माग, सोनीरा माग, शाहू कागल माग, सगळे मागे. आणि सुनीलजी मागच्या वेळेस यांचा भाव होता 3636, तुमचा 3571, तेव्हाही हे तुमच्या पुढं त्या ठिकाणी गेलेले होते. अशा प्रकारची त्या पद्धतीने झालं. त्यांनी ते विस्तार वाढायचा इतका ते गोंधळ, त्यांनी फारच उदाहरणं काहीतरी दिली, ह्याचे अजून त्याचं तोड ते काय बोलणार नाही. परंतु त्यामध्ये आपली रिकव्हरी आली 1061, 12 1180ची रिकव्हरी 1061 आली. त्यामध्ये आपलं 12 ते 13 किलो साखरेचं पोत्यामागं नुकसान झालं. 12 किलो साखर, 13 किलो साखर आजच्या भावाने जवळपास 400 रुपये झाले एका टनाला. हे समजून घ्या ना, मी समजून घ्या म्हणणार नाही, हे समजून घ्या. मी आकडे माझ्याकडे मी सगळे आकडे काढलेले. त्याच्यामध्ये आता मगाशी मला पुरुषोत्तम दादा भेटले. पुरुषोत्तम दादा मला म्हणाले की दादा ह्यामध्ये ते आता 5 लाख लिटर काहीतरी करायला चालले. त्याच्यातनं जर काढलं तर आपली डिस्टलरी माळेगावची 150 दिवस कारखाना चालला तर 164 ते 65 दिवस चालेल. आणि तुमची मात्र सोमेश्वरची 307 दिवस चालेल. ते आकडे कुणी पण बघावे. सीझन पुरतच चालेल. ते करतायत तो टेक्निक वापरलं जातं. ऑफ सीझनला चालणार नाही. ही वस्तुस्थिती आहे बाबांनो. तुम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणारी व्यक्ती तिथं पाहिजे का. मी म्हणेन तीच पूर्व दिशा, बाकीचं मी कुणाचं ऐकणार नाही. असा हट्टीपणा करणारी व्यक्ती पाहिजे. त्याचा विचार तुम्ही करा, कारण तुम्ही मालक लोक. इन्कम टॅक्स बोला, इन्कम टॅक्स किंवा त्यात आम्ही त्याची ओळख आहे माझी. किती कोट वाचवले, काय केले, किती भाव कमी पडला असता. 7 कोटी रुपये शिल्लक आहे. 240 कोटी यावेळेस वापरले, कमी केले. अजून त्याच्यामध्ये आहे, परंतु अजून आपण ते पुढचे पण कमी करण्याच्या करता मांडणी करतो. आपले चांगले वकील त्याच्यामध्ये देतो, CA देतोय, इन्कम टॅक्स रिटायर ऑफिसरचा पण त्याच्यामध्ये सल्ला घेतोय. ते आत्ताच झालंय, इतकं ताजं झालेलं आहे की ते MD ला माहितीये, चेअरमनला माहिती, संचालक बोर्डाला माहिती. फार काही त्याचा बाहेर बोबाटा त्या ठिकाणी झाला नाही. 7 कोटी रुपये आपण शिल्लक ठेवले इन्कम त्याच्या अगेन्स्ट. काल मी जगताप साहेबांना फोन केला. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची क्षमता, सुनील जर काही चुकलं तर तू लक्षात आणून दे. 14, 15, 15, 16, 16, 17, 17, 18, 18, 19 तुमचा 5000 टनांनी कारखाना चालला होता. तुम्ही नंतर 7.5 केला. त्यावेळेस माळेगाव पहिला 4000, 4000, 4000, 4000 नंतर 18, 19 7,500 टनांनी चालला. त्यांचा 5000 क्रशिंग केला 18, 19 10,04,388 कोणी सोमेश्वरवाल्यांनी. आणि आपला 7,500 करून आपलं क्रशिंग किती झालं? 10,72,000. 10,72,000. मदनरावांचं पाठ होतं, त्यांनी सांगितलं माझा त्यांचा आकडा बरोबर निघाला. ही मटक्याचा आकडा नाही, आपलं ते क्रशिंगचा आकडा आहे. 19-20 परत खाली आले. 9-27 ही अजून ते मी नाही काढलं, परंतु ही परिस्थिती आहे. 5,000 ते आपल्या बरोबर क्रशिंग करतात, आपण 7,500 त्यांच्या बरोबर क्रशिंग करतो. जे नुकसान म्हणजे अक्षरशः त्याच्यामध्ये सभासदांचं सतत घटलेलं उत्पादन, हे पण उशिरा ऊस तोडल्यामुळं. तुम्ही मला सांगा, यंदा या बोर्डाने तुमचे ऊस वेळेमध्ये नेले केले? तुमचा त्याच्यामुळं खोडवा झाला, गहू झाला, हरभरा झाला,
काही ना काही पिकं झाली की नाही? का तर हे ऐकणारी लोक आहेत, हे हट्टीपणा करणारे नाही. तिथं कुणाचं चालतच नाही. जुनी लोक आता इथं आहेत. जुन्या लोकांना आठवत असेल, अहो त्यांना एखादी गोष्ट नाही आवडली तर ते प्रचारातच बाहेर पडायचे नाही, ते घरात बसायचे. मग आपण सरकार करणं जावं लागायचं नाही, अण्णा तुमच्याशिवाय चालणार नाही, अण्णा तुम्ही बाहेर पडलं पाहिजे, नाहीतर आपलं पॅनल अडचणीत येईल, मग अण्णा बाहेर पडला. असं नसतं. शेवटी आपण सगळे एक परिवार आहे. हा प्रपंच माझ्या 19,750 सभासदांचा, आणि मी जरी कडक असेल तरी उद्याच्या काळामध्ये मी संचालक बोर्डालाही विश्वासात घेईन, आणि जे आज संचालक बोर्डात नाही पण त्यांचा अनुभव आहे अशांनाही विचार किंवा मनोहरराव तुमचं काय मत आहे, रामदासजी तुमचं काय मत आहे, जयसिंगराव तुमचं काय मत आहे. ज्याला याच्यातली माहिती आहे त्यांना आम्ही विचारू ना. मी असं म्हणत नाही मी सर्व गुण संपन्न, माझ्यापेक्षा जास्तीची माहिती समोर बसणारे किंवा इथं बसणाऱ्यांना असू शकते, आणि त्याच्यातनं जे चांगलं निष्पन्न होईल त्या पद्धतीने आपण करू. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये 200 रुपये कांदा बिल किंवा घोडकी तुम्हाला कधी मिळाली? आणखी काय करायचं? भाव उच्च अंकी द्यायचा, घोडकी बिल द्यायचं. सगळ्यात जास्त 3332 ऍडव्हान्स दिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पैसे बँकेचे उचलून द्यावे लागतात, व्याज पण लागतं आपल्याला, पण शेतकऱ्यांची नड भागते. शेवटी तुम्ही शेतकरी, मी शेतकरी, आपली सगळ्यांची जात शेतकरी. ह्या गोष्टी देखील आपण लक्षामध्ये घ्या. डिस्लरीचा नफा मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता हे तर फार गमतीशीर आहे. 14, 15, 15, 16, 16, 17, 17, 18, 18, 19 यांची डिस्लरी 30,000 लिटरची. त्यावेळेस अण्णा काका बघत होते, त्यावेळेस म्हणजे काका आणि अण्णा बघत होते, तर 60,000 लिटरची प्रतिक्षमता. 14-15ला यांनी 30,072,72,51,000 रुपयाचे माल तयार केला, उत्पादन तयार केलं. आपण केलं 11,69,39,000. आपली डिस्लरी दुपटीला असताना पण त्यांच्या बरोबरीने आपण नाही. 15-16ला पण त्यांचं आपलं 10,93,00,000 आणि त्यांचं आपल्या निम्म्याने असताना 9,19,00,000. 17-18ला आपलं 7,43,00,000 नीट बघा. 16-17ला आणि त्यांचं 30,000 आणि 9,08,00,000. हे आकडे मी खोटं बोलत नाही. त्याच्यानंतर 17-18ला 6,53,00,000 त्यांचं 5,90,00,000 आणि 18-19ला 16,93,00,000 यांचं 17,21,00,000. अशा पद्धतीनं आपली डिस्लरी 60,000 लिटर प्रतिदिन क्षमतेची 5 वर्षात 53,54,04,000चं उत्पन्न काढलं, आणि यांनी 30,000 लिटरची क्षमता असणारी डिस्लरी 53,13,11,000चं उत्पन्न काढलं. तुम्ही विचार करा, सोमेश्वर 30,000मध्ये आणि 60,000मध्ये जुनी डिस्लरी बाजारात काढून नवीन प्रकल्पावर 28 कोटी रुपये खर्च केले. या जोडीला पैसे खर्च करायला फार आवडतं. काहीतरी त्यांच्या डोक्यातनं कल्पना निघते की काम सुरूच, आणि त्यांच्या बाकीच्या बोर्डाला सांगायचं मला माळेगाव कारखाना एवढं मोठं नाव आहे, माळेगाव कारखान्याचे तुम्ही व्हाईस चेअरमन, डायरेक्टर, फिरा, गाड्या घ्या, कुठं जायचं तिकडे जा, चांगल्या हॉटेलमध्ये राहा, मोठ्या हॉटेलमध्ये. अरे तुम्ही माळेगावचे संचालक आहात असं अण्णा त्यांना सांगायचे. शिका जायलाच पाहिजे, ही गेली की दोघं मोकळीच ना. गळ्याच्या खोटं बोलत नाही. मला इतके म्हणता उशीर झाला. मला त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्यांनी हे सांगितलं, म्हणले दादा आम्ही अक्षरशः व्हिडिओ बनायचो आणि बाकी सध्या यांनाही वाटायचं चला गाडी खेळायला मिळते, इकडे जायचं तिकडे जायचं, दुनिया काकायची. हे असं नाही. म्हणून मी म्हणतो काटकसरीनं आपण कारखाना चालू. मी तुम्हाला सांगतो उच्चांकी भाव त्या ठिकाणी देऊन दाखवी.
ऊस उशिरा तोडमुळे माळेगाव सभासदांचं घटलेलं उत्पन्न ते पण माझ्याकडे, आणि माळेगाव कारखान्याचं फसलेलं आधुनिकरण आणि विस्तारीकरण या पण गोष्टी मी आता तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टीचा आपण साकल्याने विचार करा. त्याच्यामध्ये कमी दरांनी रंजन काकांच्या काळात साखर विकली, त्याचाही फटका आपल्याला खूप बसला. मी मागाशी 24 कोटीवर काही लाख रुपये सांगितलेले आहेत. आणि ह्या प्रकारे आपल्या मध्ये आपण जे काही भाव दिले त्या भावाच्या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की सातत्याने माळेगाव सहकारी साखर कारखाना आपल्या विचाराच्या लोकांच्या हातामध्ये असताना आपण चांगल्यात चांगला चालवण्याचा मनापासूनचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला भरपूर याच्यातला अनुभव आहे. आम्ही कुठलाही कुणाच्या जातीचा पातीचा नात्याचा विचार करणार नाही. सगळ्या सभासदांना पण योग्य वागणूक देऊ. आम्ही कामगारांना पण योग्य पद्धतीनं त्यांना त्यांच्याकडनं काम करून देऊ. किंवा तुमच्यावर ही जबाबदारी आहे, ह्या 8 तासाच्या ड्युटीमध्ये एवढं काम झालं पाहिजे. हा बरोबर सुनील, पाठीमागचे सगळे पैसे सगळं चोख हिशोब मी परवा पडदारातच विचारला, हातवर करा. ते म्हणले दादा आमचे वेळच्या वेळेला पगार होता. रजेचा सगळा पगार आम्हाला केशवराव बाळासाहेब मदनराव यांच्या सगळ्या बोर्डाने दिलेला आहे. आमचा फरक दिलेला फरक म्हणजे तुम्हाला उच्चांकी भाव देते हे फरक बिरक मागची देणी पण आपल्या शेतकऱ्यांच्याच मालकीची मुलं तिथं कामाला आहे त्यांचे पण सगळे फरक दिले. आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी कौतुक केलं. माळेगाव आणि सोमेश्वर हे कारखाने जाऊन बघा किती भाव देत आहे. छत्रपतीचं अडचण होती, मी सांगितलं की बाबा आम्ही आता अडचणीत बाहेर काढू. लोकांनी दिलं ना 6,500 मतांनी निवडून दिलं. लीड सगळं पॅनल आलं. पृथ्वीराज बापू, अजित पवार, दत्ताबाबा भरणेवर विश्वास टाकला लोकांनी. दत्ताबाबांनी पण त्याच्यामध्ये लक्ष घातलं. कारण मतदारांना माहित तसं माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या खांडज आणि पंचक्रोशीतील मतदार बंधू भगिनींना मला सांगायचंय, बाबांनो तुम्ही नेहमीच आमच्यावर विश्वास ठेवलाय. यावेळेस तुमचा प्रपंच या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम, या सगळ्या गोष्टीची जबाबदारी आम्हा निळकंठेश्वर पॅनलच्या सन्माननीय सहकार्यांच्यावर राहील. हे सगळं करत असताना जर कुठं वेगळं घडत असेल तर केव्हाही तुम्ही मला सांगा, आम्ही ताबडतोब त्याच्या संदर्भातली नोंद घेऊ. कुठल्याही चुकीच्या गोष्टी आम्ही होऊन देणार नाही. साखर विक्री पण अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या बाबतीमध्ये करू. परदेशी काय मार्केट चाललंय, राज्यात काय मार्केट चाललंय, साधारण साखरेचा काय तुटवडा आहे, कलकत्ता मार्केट काय म्हणतंय, सगळं आम्हाला माहिती आहे. आम्ही त्याच्यातून गेलो. मी वयाच्या 24व्या वर्षी साखर कारखान्याचा डायरेक्टर झालेलो आहे. माझ्या हातनं अनेक कारखाने. ते म्हणतात अजित पवार काय उभं केलं. अरे बाबा, तुम्ही तरी काय उभं केलं, तुम्ही तरी काय उभं केलं. हे उभं कोणी केलं, हे शेवेकर साहेबांनी उभं केलं. हे उभं कोणी केलं, हे करंदीकरांनी उभं केलं. उभं कोणी केलं, ते त्या ठिकाणी जाधवरावांनी केलं. हे उभं कोणी केलं, तावऱ्यांनी केलं, कोकऱ्यांनी केलं, जगतापांनी केलं, मुळीकांनी केलं, कोणकुल्यांनी केलं. या पद्धतीनं ते झालेलं आहे. आणि ते काय सांगतात, हे काय त्यांचे फोटो आम्ही दिलेले, कारण यांनी ते उभं केलं म्हणून आज आपण इथं बसलो. त्यांना आम्ही विसरलो नाही. आणि म्हणतात अजित पवारनी काय केलं. अरे मी यांनी उभ्या केलेल्या संस्था आम्ही चांगल्या चालवल्या. बारामती मार्केट कमिटीला मी 2-3 वर्षात 125 ते 150 कोटी रुपये मिळवून दिले. विचारा, जागा मिळवून दिल्या. जागा तर ती 24 एकर नाममात्र दराने, किती 1 रुपया नाममात्र दराने जागा दिली. चला तुम्ही मुंबईला कुणी पण, मी फाईल दाखवतो. फाईलवर त्या जागेची किंमत काढलेली होती. मी म्हणलं राव, ही शेतकऱ्यांच्या मालकीची आमची मार्केट कमिटी आहे, 1 रुपयाने द्यावी लागेल. बोर्डाने मंत्रिमंडळाने ऐकलं, तुमच्या मालकीची जागा 26 एकर गारगडवाडीला
BKB ला लागून तिथं झालेली. सोप्यात 18 एकर. राव मी वाढवतोय म्हणतात की सहकार मोडीत काढायला, म्हणजे जागा घेतल्या म्हणजे मी मोडीत काढलं. 125 कोटी रुपये दिले म्हणजे मोडीत काढलं. या दूध संघाला 30 एकर जागा ती सरकारी होती, आता डेअरी येते. सगळीच्या सगळी जागा दूध संघाच्या नावावर झाली. मी काही मोडीत काढलं सरकार? खरेदी विक्री संघाच्या चेअरमनला तुमच्याच गावचा आहे, त्याला विचारा काय अवस्था आहे. अहो पहिल्यांदा आम्ही लहानपणी बघायचो बारामतीमध्ये 4 पंप होते, लेगरेकरांचा, त्या दातेचा, त्या पुरंदरेचा, सराफाचा नव्हता, पुरंदरेचा, दातेचा, तुपेचा, आणि नंतर हवेलीवाल्याने काढला, आणि नंतर तो हवेलीवाल्याचा पंप सराफाने घेतला. अहो 4च पंप, 5च पंप. आज आम्ही सहकार चांगला चालवतोय, आपलं बोर्ड चांगलं चालवतोय. अहो ते दंगरेकरांचा खासगी पंप आमच्या खरेदी विक्री संघाने चालवायला घेतलाय की नाही? खासगी पंप चालवायला घेतलाय सहकारी संस्थेने. आम्ही खरेदी विक्री संघाचा मेड्याचा पंप किती मस्त उभा केला, जाऊन बघा. त्या आत्ताच आपण काम केलं इथं MIDCच्या पंपाचं, जाऊन बघा. दूध संघाचा पंप खंडोबानगरला होती तर डुकर फिरायची, गाढवं फिरायची, खोटं नाही सांगत, कुणी तिथं जात नव्हतं. आज तिथं काय केलं बघा. CNG सगळीकडे आणलं, सगळीकडं त्या पद्धतीने काम करतो. ही सहकार बुडवायला निघालाय. आता माळेगाव कारखाना पण खाजगीकरण करेल आणि ती विकत घेईल. काय मी मला इव्हेंट लागलंय नंदन पशुखाद्याला ते 15 कोटी आता दिले मार्चच्या आधी, आता 30 कोटी देतोय. 45 कोटीचा बाहेरला पैसे त्यांचं, म्हणजे आपल्या दूध संघाच्या शेतकऱ्यांचं नाहीये. 45 कोटी रुपये देतोय. बारामती बँक अडचणीत होती, आता बारामती बँक घरवट आहे का? बारामती बँक आज आपली बाहेर निघालेली, नफ्यात आली. तुमची पुढे PDCC बँक 75 कोटी रुपये नफ्यात आणली, आणि कुठे मी सहकार बुडवायला निघालो. काय पण माझ्याबद्दल बोलायचं. सहकार खातं आज माझ्याकडे बाबासाहेब पाटलांना मी सहकार मंत्री केलं. मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, ते त्याचा कारखान्याशी संबंध आहे. तो तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून मला निवडून दिलं. तुमच्या जनावरांच्या करता देखील तिथं व्हेटरनरी कॉलेज मंजूर करून आणलं. मेडिकल सभासदांची सूचना आहे. बोला ना उत्तमराव, तुम्ही बोलल्याशिवाय सभा संपू शकत नाही. तिथं एका डायरेक्टरची ड्युटी लावा दिवसभर. काय सभासद माझ्या डायरेक्टरच आम्हाला भेटत नाही. काम काय असलं कारखान्यावर तर ते डायरेक्टरला भेटलं जमत नाही. उत्तमराव, आपली सूचना शिरसावंती आहे, परंतु आम्ही काम एवढं पद्धतशीर आणि शिस्तीत करू की माझ्या सभासदांना कारखान्यावर कामाकरता येण्याची गरजच पडणार. कारण बिल वेळच्या वेळेला अकाउंटला जाईल, तुमच्या ऊस तारीखवार तुटला जाईल. आता आपल्याला 2, 3, 4 वर्षामध्ये हार्वेस्टर 100% करायचे. हार्वेस्टिंग मशीन त्या मी त्या ठिकाणी करण्याच्या करता तुम्हाला मदत करीन. त्याच्याकरता वेळ पडली तर राज्य सरकारकडनं 25 लाख रुपये अनुदान, ते आपण कार्यक्रम त्या ठिकाणी राबू. 4 पट जमिनीच्या संदर्भामध्ये ड्रेनेजचं काम आपण त्याच्यामध्ये तो कार्यक्रम इथे राबू. आपले केटीवेर ते बटनावर दरवाजे उंच वर जातील, खाली जातील, अशा पद्धतीनं करू. अचानक यंदा पाऊस पडला मे महिन्यात, कधी 100 वर्षात पाऊस पडला नाही. तो बघितलाय का कधी? हे कधी संकट ग्लोबल वॉर्मिंगचं सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळं अनेक इथल्या काही गोष्टी चाऱ्या चांगल्या करून देतो. कुठले रस्ते राहिलेले असतील तुम्ही अरे आता आलेलं बघितलं ना, काय मी विचारलो का? लगेच फोन करून सांगितलं. इत्यादा भेटायला कधी सांगितलं नाही, दादा रस्ता खराब झाला सांगितलं असतं तर लगेच
दुरुस्त करून दिला असता. आता पावसामुळे हा, मग त्या कॉन्ट्रॅक्टरचा सत्कारच केला पाहिजे. पाऊस आला की काय रे बाबा, तो रस्ता खराब झाला, माझा BKBN का नाही खराब झाला? माझा नदीकाठचा सोनगाव, मेहकडी, गाडगेवाडी, निरावागज हा जो खांडजवरून जातो माझ्या सांगली, शिरोली तिकडं, तो का नाही झाला? रस्ता केलाय आता तो बघायला पाठवा, बघा काय रस्ता केलाय, एक नंबरचा रस्ता. ती सांगा ना मग तुम्ही. होय बापटा, नंतर तुम्ही तर बोललेच नाही. म्हणजे सगळ्यांना कळलं पाहिजे बापट साहेब सभेला आले. कसलं आभाराचं पत्र? हा संधी अरे दिली. आणि हा नोकर भरतीच्या बद्दल कुठलंही कुणावर अन्याय होऊन देणार नाही. योग्य माणसांनाच तिथं संधी दिली जाईल. सभासदांना, गरिबांना, ज्यांच्या घरात कोणी कामाला नाही, ज्या भागामध्ये डायरेक्टर नाही, तिथल्याही सभासदांना संधी देण्याचं काम संख्येच्या प्रमाणामध्ये आम्ही करू. त्याच्यात आम्ही तसुभर पण कमी पडणार नाही. ते म्हणले अजित पवार उपमुख्यमंत्री पदावर खाली आले. कुठं खाली आलो? मी उपमुख्यमंत्री आहे, मी खाली आलो नाही. उपमुख्यमंत्र्याच्या जोडीला चेअरमन व्हायला ते म्हणले अरे ह्यांनी तर राजीनामा दिला, सहकारात राहायचं नाही, आमचं नाही तमकं नाही. मी राजीनामा असा दिलेला होता की मी आता कुठल्याही सहकारी संस्थेत संचालक राहणार नाही. आता मी चेअरमन राहणार नाही असं कधी म्हणलं? संचालक राहणार नाही. सारे आमचे 500 एकर जमीन आमची खराब झाली, तेवढी वाघाच्या बंधाऱ्याच्या खाली निघाले. बरोबर 500 एकर जमीन खराब आहे. रामदासजी मला तुम्ही सांगा, मी त्याच्यामध्ये बघ का ते चारीचा अधिकारी आहे ना, मी उद्या दिवसभर सर्वे झालाय एक थांबा ना. उद्या मी दिवसभर त्या कामात आहे. उद्या सांगता सभा आहे. परवा दिवशी सकाळी तसा बोलून घ्या आणि यांचं एक्झॅक्ट करून नकाशा जर असेल तर तशा पद्धतीने चाली करण्याच्या करता तो उतार आहे का, उतारांनी चाली पुढे जाईल का, त्याच्यातनं दुसरे पुन्हा कोणी विरोध करतील का, ज्या भागातनं ती चाली जाणार आहे त्या कुठल्या शेतकऱ्यांच्या रानातनं जात असेल तर शेतकरी विरोध करतील का, ते फक्त मी तपासून घेतो. आणि रामदासजी आपण म्हणताय तसं असेल तर मी लगेचच आता उद्याच्या 30 तारखेला पण माझ्या पुरवणी मागण्या आहेत, डिसेंबरला पण पुरवणी मागण्या आहेत, कशातनं का होईना मी त्याच्यामध्ये करून देतो. बरं झालं हे जे काही तुम्ही सांगताय, तुम्हाला आमच्या श्री नीलकंठेश्वर आमच्या नीलकंठेश्वर पॅनलच्या कपशीला थोडं शिक्का मारला तर तुमचं ऑल इन वन असं आहे. म्हणजे हे सगळी कामं तुमची ऑल आम्ही करून देणार. चारी असेल, आमका असेल, तमका असेल, तुम्हाला सोपं जाईल. ते असं म्हणतात की बाबा उद्याच्याला अजित पवारला वेळ आहे का? मला वेळ आहे, काळजी करू नका. त्यामध्ये व्यवस्थितपणे दर आठवड्याला मी असतो. कारखाना उत्तम अधिकारी, चीफ केबिन, चीफ इंजिनियर, चीफ अकाउंट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, MD, हे सगळे केंद्र डेव्हलपमेंट ऑफिसर. हे आता आपल्याला AIचा पण वापर करायचा आहे, त्याच्याही बद्दल आपल्याला लगेचच हे मतदान झाल्यावर हे करायचं आहे. माझी एकच हात जोडून विनंती, तुम्ही एवढं शांतपणे माझं ऐकून घेतलं ना, तुम्ही पॅनल टू पॅनल अजिबात कुठला वेगळा विचार करू नका. त्यावेळेस तुम्ही महाराष्ट्राला दाखवून घ्या. आम्ही पॅनल टू पॅनल मतदान करायचं ठरवलं तर आम्ही काय करू शकतो. काही जण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, काही पण सांगतील. मित्रांनो, भावनिक होऊन तुमचे प्रश्न सुटणार नाही. मी सगळे आकडे तुम्हाला दिलेले, त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये गलथान कारभार झाला म्हणूनच तुम्ही श्री नीलकंठेश्वर पॅनल निवडून दिलं. आणि आता ह्या 5 वर्षाच्या काळात श्री नीलकंठेश्वर पॅनलनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कारभार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाव उच्चांकी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यवस्थितपणे लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. काही गोष्टीमध्ये अपवाद आहे, भरतीमध्ये आहे किंवा काही गोष्टीमध्ये, त्या दुरुस्त मी स्वतः चेअरमन झाल्यावर मी करीन. मी त्याच्यामध्ये तुमची कुठली तक्रार येऊन देणार नाही. मी आज सकाळी कुठंतरी बोललो, माझ्याबरोबर बरेच जण होते, मला वाटतं उंडोडी सुप्याला बोललो.
की साधारण गटवाईज वर्षातनं किंवा वर्षातनं 2दा मी गटवाईज इथं येईल की बाबा खांडत शिरोली गटाच्या लोकांचं काय म्हणणं आहे, सगळे अधिकारी बरोबर घेऊन येईल आणि कारखान्याचे सगळे अधिकारी, आणि असे जे काही प्रश्न असतील ते तिथल्या तिथं चर्चा करून आपण ताबडतोब तिथलं तिथं जे सोडवायचे ते तिथं सोडू. काही पुण्यातले असतील तर पुण्यातले सोडील, मुंबईतले असतील तर मुंबईतले सोडील. या पद्धतीनं दरवर्षी आपण व्यवस्थितपणे ऊसाचा परिसंवाद घेऊ. मी बारामती शहर जसं बदलवलंय तसं 350 कोटी 4 वर्षामध्ये माळेगावला दिले ते 5 वर्षात 500 कोटी रुपये देतो, जेणेकरून तुमचा सगळा तिथला परिसर इतका नीटनेटका होईल की तुम्ही पण कारखान्यावर आल्यानंतर तुम्हाला समाधान मिळेल. आम्ही 3.5 कोटी रुपयाचे रस्ते आपल्या माळेगाव शैक्षणिक संस्थेचे करून दिले. कारखान्याचा 1 रुपया देखील नाही. माळेगाव शिक्षण संस्थेमध्ये देखील लक्ष घालण्याची गरज आहे. तिथं काही गोष्टी मला आज सकाळीच कळलेल्या आहेत आणि त्या फार मी गांभीर्याने घेतलेल्या आहेत. तिथं काही गडबड आहेत, त्या मी उघड केल्यानंतर तुम्हाला चेअरमन झाल्यावर सांगेल किंवा हे असं होतं, आणि ते जे करत होते त्यांची पण नावं तुम्हाला सांगितलं का ही हे करतोय असा. या पद्धतीनं आपण करू. कुठंही वेडेवाकडे प्रकार हे होऊन दिले जाणार नाही. अशा पद्धतीनं जर आपण पुढे जायचं ठरवलेलं असेल तर आता शेवटच करतो सभेचा. तुम्हाला मागच्या वेळेस छत्रपतीला खूप मतदान बाद झालं. माझ्या माळेगाव कारखान्याच्या 5 वर्षापूर्वी पण बाळासाहेब बरंच मतदान बाद झालं. मला वाटतं 1% का काहीतरी मतदान बाद झालं. 1%. मग 20,000ला 1% म्हणजे जवळपास किती बघा ना, 200. नाही जास्त झालं. तुम्हाला मागाशी आकडे कुठेतरी दाखवत होतो. 1200 मतदान बाद झालं, बरोबर ना? 1200 मतदान. आता तुम्हाला पहिल्यांदा 3 मत, सकाळी 7 ते संध्याकाळी 6 मतदान आहे रविवारी. आता 7 ते 6 नाही 6 केलं. आमची चूक झाली, आम्ही मान्य करतो, आमची मागा. आता हे जे काही आता यांनी दिलेलं आहे मी ते बघितलं कुणाच्या तरी व्हॉट्सअपवर, त्यांनी 7 ते 6 केले. आता दिवस मोठा आहे आणि 37 गावामध्ये एकूण मतदान करण्याच्या करता 67 मतदान केंद्र केलेली आहे. आणि ब वर्गाच्या वाल्यांना मी उद्या सकाळी बोलवलेलं आहे, निरोप मिळाले असतील तुम्हाला. ब वर्गवाले आहेत का इथं? मिळालेत ना विक्रमराव? तर तेवढे या. मी तिथं सांगतो की इकडं मला जेवढी मतं पडणार आहेत तेवढीच तिथं माझ्या 2 महिलांना पडली पाहिजे, मुळमुळेताई आणि आमच्या कोकरेताई, आणि 30 मतं आमच्या शेंडेलाही पडली पाहिजे, आमच्या विलास देवखात्यालाही पडली पाहिजे, आणि आमच्या रतनकुमार भोसले त्यांनाही पडली पाहिजे. मी आता यावेळेस काढतो ना ती मतं कशी, मला कोण बांबू लावतो ते बघणार. त्यामध्ये पहिले 3 मतपत्रिका मिळणार, त्याच्यावर 3 फुल्या मारायच्या. पहिली मतपत्रिका पांढरी असेल, आपला नंबर 5 आहे, 7 आहे, 10 आहे, कबशी त्याला शिक्के मारायचे. तिथला पॅड असेल तिथलं. त्याच्यानंतर दुसरी गुलाबी आहे, 1 नंबर, 10 नंबर, 15 नंबर, कबशी 3 शिक्के मारायचे. तिसरी मतपत्रिका पिवळी असेल, 1 नंबर, 10 नंबर, 11 नंबर, कबशी शिवाय दुसरं काही बघू नका. मी जे काही सांगितलेलं आहे तुम्हाला सुवर्ण संधी चालून आलेली आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना. त्या संधीचं सोनं करायचं का आणखीन काय करायचं हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही मालक आहात. विनंती करणं, समजून सांगणं, उदाहरणं देऊन सांगणं, आकडेवारीनं सांगणं हे माझं आणि माझ्या सहकार्यांचं काम आहे. त्यानंतर दुसरी मतपत्रिका मिळेल, दुसऱ्यांदा ते सांगतील की या 4 मतपत्रिका आहेत, प्रत्येकी 2 शिक्के मारायचे. यामध्ये हिरवी अशी मिळेल, त्याच्यात
2 नंबरला आणि 7 नंबरला आपली कपशी आहे. पॅनल टू पॅनल. त्याच्यानंतर गट नंबर 4. त्याच्यानंतर आपली अशा पद्धतीनं भगवी आहे, त्याला 2 नंबर आणि 5 नंबर कबशी पॅनल टू पॅनल. त्याच्यानंतर तिसरी तिथं 4 मिळणार. अशी फिकट आता तुम्हाला पांढरी दिसते, फटकट निळी आहे. त्याच्यामध्ये 4 नंबर 7 नंबर कबशी 6वा गट संपला. आता महिलांची पण तुम्हाला मिळेल. 9 महिला आहे आपली. 3 नंबरला आहे, 9 नंबरला आहे कबशी. ह्या 4 मतपत्रिकेवर 2-2 फुल्या मारायच्या, शिक्के मारायचे. फुल्या नाही, शिक्के ते टाकायची. नंतर तुम्हाला 3 मतपत्रिका देतील. त्याच्यामध्ये पहिल्या गुलाबीमध्ये 3 नंबरला कबशी आहे, तिथे एकच फुली मारायची, शिक्का मारायचा आहे. शेवटच्या 3 मतपत्रिकेवर एकच शिक्का मारायचा. दुसरी मिळेल ह्या कलरची, तिथं 4 नंबरला कबशी आहे, एकच शिक्का मारायचा. हिरवट, लाईट हिरवट आहे. तिसरी अशी पिवळट आहे, तिला एकच शिक्का मारायचा आहे, 4 नंबरला कबशी. एवढं पॅनल टू पॅनल करा. आता जे काही मी तुम्हाला जीव तोडून सांगितलेलं आहे, समजावून सांगितलेलं आहे, त्यामध्ये आम्ही कुठंही कमी पडणार नाही. आता मला सांगलीच्या सभेला जायचं नाही तर अजून मी बरंच काही सांगितलं असतं, परंतु आपण खरोखरीच ज्यांनी माघार घेतली त्यांना धन्यवाद. परंतु सगळ्या माझ्या विठ्ठलवाडी, खांडस आणि पंचक्रोशी, फाळके वस्ती वगैरे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की पॅनल टू पॅनल करा, कपबशी सोडू नका, कपशीला शिक्का मारा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.